आणि मी माझ्या भावाला सांगतो, जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला, तुझा हा भाव आज त्या वेळेसचा बदला आणि भारनेंना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे. लोकसभा निवडणूक 2024 चांगलीच रंगात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात 2 पक्ष फुटल्यानंतर अनेक ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळते. याच कारणातून राज्यातील 48 पैकी अनेक जागा या चर्चेचा विषय ठरत आहेत. यातील एक प्रमुख जागा आहे ती मावळ लोकसभा मतदारसंघाची. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वागेरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र गेल्या वेळी या मावळ लोकसभेतून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे लोकसभेच्या रिंगणात होते आणि त्यांचा पराभव शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनीच केला होता. मात्र यावर्षी युतीची गणितं बदलल्यानं स्वतः अजित पवार मैदानात उतरून श्रीरंग बारणेंचा प्रचार करतायत. त्यामुळे सध्या मावळ लोकसभेच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता गेल्या निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंविरोधात रोहित पवारांनी छड्डू टोकलाय. पार्थनं चिंता करू नये, मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, असं म्हणत रोहित पवारांनी बारणेंना आव्हान दिलंय. याच विषयी आपण या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागतं. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण होतं स्वतः अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार इथून निवडणुकीच्या रिंगणात होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडसह अन्य काही भाग हा पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात यायचा. त्यामुळे या भागात अजित पवारांचं वर्चस्व असल्याचं उघड आहे. विशेष म्हणजे मावळ लोकसभेतील अनेक भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही मोठी आहे. ही ताकद लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंच्या रूपानं पाहायला मिळाली होती. विधानसभेत सुनील शेळकेंनी भाजपचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडेंचा पराभव केला होता. असो, मावळमध्ये राष्ट्रवादीची इतकी ताकद असताना आणि शब्द देऊन एखाद्या उमेदवाराला पाडण्याची धमक ठेवणाऱ्या अजित पवारांचे सुपुत्र रिंगणात असताना श्रीरंग बारणेंनी मावळ लोकसभेच्या जागेवर विजय मिळवला होता. तो देखील तब्बल 2,15,913 मतांनी. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. या निवडणुकीत श्रीरंग बारणेंना एकूण 7,20,663 तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांना 5,04,750 मतं मिळाली होती. मात्र 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत आहेत. तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसह एक गट महायुतीत सामील झालाय. अशा परिस्थितीत गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंचा प्रचार यावेळी स्वतः अजित पवार करताना पाहायला मिळतात. श्रीरंग बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बारणेंनी मावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी बारणेंसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते. याशिवाय बारणेंची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच अजित पवार प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता अजित पवार हा पार्थ पवारांचा झालेला पराभव बाजूला सारत युती धर्म पाळत असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवारांनी पार्थ पवारांच्या पराभवाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलाय. पार्थ पवारांच्या पराभवाचा मुद्दा उकरून काढत रोहित पवार यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचलंय. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाच्या पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे. माझा भाऊ पार्थ पवार याचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेत. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली आणि आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार अजितदादा करतायत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजितदादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते श्रीरंग बारणेंचा प्रचार करतायत. मात्र पार्थनं आता चिंता करू नये, मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञा रोहित पवारांनी केली. रोहित पवारांनी केलेल्या विधानावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सध्या रोहित पवारांनी छड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय. पण खरंच रोहित पवार पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार का? याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.